कोण आहे जगद्गुरु तुकोबराय? काय जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार आहे? बसणारी मंडळी, महाराष्ट्रामध्ये प्रचार करणाऱ्या कीर्तनकाराने, संप्रदायाच्या लोकांनी का म्हणून वारकरी संप्रदाय समाजापुढे गरीब दर्शवला मला काही कळत नाही महाराज। जो तो कीर्तनकार उठतो, कंबर बांधतो, फेटा सांगतो की वारकरी संप्रदाय गरीबच आहे, वारकरी संप्रदाय गरीब आहे, वारकरी संप्रदायातले संत गरीब आहे। बसणारे मायबाप, वारकरी संप्रदाय कालही गरीब नव्हता, वारकरी संप्रदाय आजही गरीब नाहीये, आणि वारकरी संप्रदाय उद्या सुद्धा गरीब राहणार नाहीये। अरे जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय साधू संतांना गरीब म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोण हा प्राप्त करून दिलाय? बरेचसे लोक म्हणतात तुकोबरायची परिस्थिती खूप नाजूक होती। कोणा सांगितलं तुम्हाला? तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना बाबा नव्हतं म्हणत, तुकोबराय हयात असताना त्यांना कोणी शास्त्री नव्हतं म्हणत, तुकोबराय हयात असताना त्यांना कोणी स्वामीजी नव्हतं म्हणत, तुकोबराय हयात असताना लोक तुकोबरायला तुकोबा शाहूकार म्हणायचे महाराज। आणि व्यवहाराचा नेम आहे, भिकाऱ्याला लोक शाहूकार म्हणत नाही, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक शाहूकार म्हणतात। तुकोबरायला गरीब कसं म्हणता? अरे जिल्ह्याचा आमदार जर, तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला ना, तर जिल्ह्यात तुम्ही कोणाला भेट नाही, कोणाचंही लिटिगेशन काढता आणि कोणाच्याही गच्च्या धरता। फक्त एक साधा 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असेल तर पोलीसवाला सुद्धा जिल्ह्यात गाडी अडवत नाही। तो म्हणतो त्या महाराजाच्या आमदाराचे बरे संबंध आहे, गाडी अडवू नको, तो आमदाराचा माणूस आहे। अरे सदा 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या आणि माझ्या ओळखीचा असला तर जिल्ह्यात आपल्या गाड्या कोणी अडवत नाही। बसणारे मायबाप, या महाराष्ट्राचे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्या राजा पुढे आदिलशाही मुघलशाही थर 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 कापत होती, तो छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते। कस काय तुकोबरायला गरीब म्हणणार आहे तुम्ही? अजिबात नाही। तुकोबराय सारखे श्रीमंत महात्मा, तुकोबराय सारखा वैराग्यवान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर कोणी जन्माला येणार नाहीये। बरेचसे लोक म्हणतात की आमचे संत असे ना आमचे संत, हा जगद्गुरु तुकोबराय सारखा ऐश्वर्यवान मनुष्य विश्वाच्या पाठीवर परत कोणी जन्माला आलेला? 350 एकर जमीन होती तुकोबरायकडे, 12 गावची जहागिरी होती, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही होतं, पण